गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरण्डं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनांदतो ज्ञान राजा सुपात्र दयाठविता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। जय जय रघुवीर समर्थ गोवर्धन धर गोपाल गोकुल संगधारी
भगवंताचा प्रागट्याचा उत्सव पार पडला आणि आज गोपाळकाला आणि दहीहंडी ज्या उत्सवाचे सगळे लोक वाट पाहतात. कृष्ण जन्माला जाणार नाही पण दहीहंडी पाहायला जरूर जातील, कारण त्या दहीहंडीमध्ये आधी आकर्षण आहे. ते आकर्षण माणसाला ओढवतं, पण बाह्य आकर्षणाकडे जर तुम्ही आकर्षित झाले तर मूळ जिथे आकर्षण व्हायला पाहिजे ईश्वराकडे तिथे होत नाही. कारण मूळ आकर्षणाला पूर्वपुण्य लागतं, बाहेरच्या क्षणाला संगती लागते. का हो चालतं का दही अंडे भरायला म्हणजे चाल संगतीने गेले तुम्ही, इथे पूर्वपुण्य लागतं. कीर्तनाला सुद्धा पूर्वपुण्य असल्याशिवाय जमत नाही. आता विज्ञान घरी ऐकवतं तुम्हाला ती गोष्ट वेगळी आहे, पण पाय लांब करून बसलेले असतात. ठला तटस्थ पद्धत नाही, एकाग्र मन होत नाही घरामध्ये. तर तेही सुकृत असावं लागतं. सुकृताशिवाय हा लाभ होत नाही. यशोदेचं सुकृत होतं, देवकीचं सुकृत होतं, पण देवकीच्या आणि यशोदेच्या सुकृतामध्ये विभाग होता. राजा होते नंद राजा, पण दयाशील राजा होते. हे राजाचे मंत्री होते, पण इतकी दया त्यांना जगावर दाखवता येत नव्हती. लक्षात ठेवा, यशोदेची दया अपार होती. गावातल्या गरिबांच्या मुलांना रोज खाऊ घालायची दया, कारण राजाची राणी होती. दया भरपूर होती, म्हणून हा दयाघन तिच्याकडे राहिला. आणि इकडे आल्याबरोबर आईला चमत्कार दाखवून दिला. दुसऱ्या दिवशी मोंज केली, गुरुकडे चालले गेले, धनुष्य उचललं, युद्धाला सुरुवात केली. ज्या काही बाललीला वात्सल्य प्रेम होतं ते देवकीला मिळालं नाही. आज सुद्धा द्रव्याकरता जाणाऱ्या स्त्रियांना वात्सल्य प्रेम वाटेला येत नाही, पैसा येऊन जातो. मुलाला सुद्धा जे बालपणात वात्सल्य असावं लागतं ते सुद्धा नाही. म्हणून कृष्णचरित्र ऐकायचं आहे. गर्भधारणा झाल्यानंतर कृष्णचरित्र ऐकण्याचा उद्देश असा आहे की तुमच्यामध्ये वात्सल्य जागृत झालं पाहिजे, याच्याकरता कथा आहे. आज काल्याच्या कीर्तनात महाराज सांगताय संगती निश्चिंती माई देखी दे
संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचा पुर, तुका म्हणे आता आम्ही नवदवडिता, आम्ही नवदवडिता, आम्ही नवदवडिता, ठाला विठ्ठला. काय सांगतायत बालगोपाल काल्याच्या प्रसंगामध्ये, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. हे देवा, तुझ्या घरी आम्ही तू जन्माच्या आधी जेवलो, त्यामुळे प्रेमळ दयाशील स्त्रीच्या हातून अन्न खाल्लं. कशी होती यशोदा? दुसऱ्याला मोठेपणा देणारी यशोदा, यश दधती ती यशोदा, जी दुसऱ्याला मोठेपणा देते ती यशोदा. कोणी बसले असेल तर लक्षात ठेवा, नंदेला जरी सांभाळलं तरी पुरे आहे. नंदेच्या नावानं बोट मोडले तर काय उपयोग आहे? कारण त्या माणसाची बहीण आहे ती, किती गेलं तरी. तर यश दधती ते यश देणारी आहे, म्हणून तिच्या हातचं खाल्लं तू जन्माला येण्याच्या आधी. आणि मग तुझ्या पंगती बैसोनी तुझ्याबरोबर खाल्लं, म्हणजे दयेचं खाल्लं आणि संगती चांगल्याचं खाल्लं. म्हणून आमच्या मनाची काय झाली आहे? निश्चिंती. आमचं मन निश्चिंत आहे. आमच्या मनात आता काही उरलेलं नाही. मग आता काय उरलंय? तर तुझ्या संगे रमावे, तुझ्याबरोबर रमायचं एवढं शिल्लक राहिलंय आमच्या नशिबामध्ये. कारण आमचा प्रारब्ध भोग संपला. जन्माला आलो गवळ्याच्या घरी, पण अन्न खाल्लं राजाच्या दारी. बरं, आमच्या घरी काय म्हणे? ताकाचं सरोवर आणि तुझ्याकडे नवनीताचा पूर. कारण देव काय करायचे? आपल्या घरचंही लोणी खाऊ घालायचे त्यांना, आणि आणखीन याच्या त्याच्या घरी चोरी करून त्यांना खाऊ घालायचे. म्हणून तिथे काय आला? नवनीत म्हणजे लोणी. लोण्याचा पूर आला तुझ्या संगतीला. आणि शरीरात एकदा लोणी गेल्यानंतर ते तात्काळ रक्त करतं, हे अनादी सिद्ध आहे. आजही लोक मानतात. पण या नवीन लोकांनी काय केलं? त्या लोण्यात मीठ घातलं. ठाला मिठामुळे नोली तुम्ही नासवलंय. मीठ घालून लोण्याचा शक्ती कमी केली आहे. लोण्यामध्ये मधुरता पाहिजे, शर्करा ती पण हे नाही, खडी साखर मोठी, त्याचा गुण पाहिजे. त्याची उत्पत्ती वेगळी आहे. बारीक साखरेची उत्पत्ती वेगळी आहे आणि शिक्के मारून केलेली खडी साखरेची उत्पत्ती वेगळी आहे. त्याच्यावर प्रक्रिया आहे. ज्याच्यावर प्रक्रिया होते त्याचं बल कमी होतं, आणि ज्याच्यावर संस्कार होतात त्याचं बल वाढतं. हाती सर्कसमध्ये गेला, संस्कार केला, बल वाढलं. व्याघ्र सर्कसमध्ये गेला, बल वाढलं. कारण तो तमोगुणात्मक बल वापरत नाही, क्रियात्मक वापरतो. म्हणून माणसावरही संस्कार झाले पाहिजे, म्हणजे तो निश्चिंत राहतो. जोपर्यंत माणसावर संस्कार नाही आहे तोपर्यंत तो निश्चिंत राहत नाही. कारण हा संसार कसा आहे? आसार हा संसार. या जगामध्ये सगळी आसार आणि अनिश्चित गोष्ट आहे. आपण जरी ठरवलं की 9 वाजता इथे जाऊ, तरी काय उद्भवेल आणि जाणं कॅन्सल होईल हे सांगता येत नाही. सगळी अनुकूलता असल्यावर सुद्धा, कारण निश्चिंत नाही या संसारामध्ये. म्हणून हे गोपाळ म्हणताय
झाली अमुची निश्चिंती. पण कशामुळे निश्चिंती झाली? तुझ्या संगती, ईश्वराच्या संगतीनं मनाची निश्चिंती होऊन जाते. मग आता आपल्याला काही, आपल्याला ईश्वर नाही आहे, आपण काय करतो? त्याच्या नामाच्या संगतीत निश्चिंत व्हाय. ठेविले अनंत ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्त असू द्यावे समाधान. चित्त असू द्यावे. हो, परमात्मा ठेवील तसं. जगामध्ये आपलं कर्म आणि परमात्मा यांच्यामध्ये उभा आहे धर्म. कर्म आणि परमात्मा यांच्यामध्ये उभे आहे धर्म. आपण धर्माला धरलं की कर्म सुधरलं. जोपर्यंत आपण धर्माला धरत नाही, धृतराष्ट्राने ज्ञानाने धर्म धरला होता, पण आचरणाने धर्म सोडला होता. ज्ञानी होते धृतराष्ट्र, योगी होते, सगळं ज्ञान होतं, धरून ठेवला. पण आचरण करताना मुलाला सांगितलं नाही, रे ते माझेच मुलं आहेत, त्यांना छळू नका असं सांगितलं. विधवा भाऊजाईचा छळ केला, धर्म सुटला. कुंतीने धर्म धरून ठेवला. कुंतीने धर्म का धरला बा? म्हणजे धर्मराजाचं राज्य प्राप्त झाल्यानंतर 5-6 वर्षानंतर विदुर आले आणि विदुराने धृतराष्ट्राला राज्यातून बाहेर काढलं. अरे किती दिवस तू भोगतो रे संसाराचं? नाही म्हणे, मला धर्माने सोन्याच्या बंगळीवर बसवतो, रोज धोका देतो. तो भीम एखाद दिवशी तुझी नरडी मारून टाकली, कारण तू त्याला छळलाय ना, धाक दाखवला. आणि मग धृतराष्ट्राने मोह सोडला. आता सुद्धा जे काही दुर्व्यसनी लोक असतात ना, ते आजारी पडले की दवाखान्यात आई भाऊ सगळे म्हणतात, बाय तू रे ऐक रे, मी जातो, सोडून देईल. पुन्हा संगती मिळाली की चालला असतो तिकडे. असं आहे का रे? म्हटलं तू इकडे कंदरवाड्याकडे गाव. नाही, पंचमुखीच्या दर्शनाला गेलो होतो मी. तो लगेच थापा मारतो. म्हणजे पंचमुखी मारुतीला संगती दाखवून देत होतो. आणि दादा कुठे आहे? हे असं आहे. म्हणून जयाच्या संगतीचा विराग झाला, आशाची संगत धरा. म्हणून माऊली काय म्हणते? संतांचे संगती मनोमार्ग. संत म्हणजे स्वतःच्या संगतीत मन ठेवा. आणि मन स्वतःच्या संगतीत राहण्याकरता नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही. नामापरते अन्य साधन नाही तुझे. नामासारखं दुसरं साधनच नाही. बहुसाधन आहे जगामध्ये. अहो, रेल्वे आहे, बस आहे, गव्हर्नमेंटची बस आहे, खाजगी बस आहे आणि विमान आहे. आपल्याला परवडेल त्या रस्त्याने जावं लागतं. सगळ्यांनाच विमान परवडेल का? नाही. सगळ्यांना स्वतःची गाडी घेऊन जाणं परवडेल का? बऱ्याच वेळा काही होतं, धुळ्याला 2 लोक जातात आणि धुळं येऊन जाऊन पेट्रोल डिझेलची किंमत जास्त होते. असं तर काही करता येत नाही. 2 पॅसेंजर बसून घ्यायचं, त्यांना घेऊन जायचं, कारण तो आपला धंदा नाही आहे, तो कोल्या तो गुन्हा आहे. आपल्या गाडीमध्ये धर्मार्थ लोक घेऊन जाऊ शकतात तुम्ही, पण पैसे घेऊन नेऊ शकत गुन्हा आहे. एस टीचे लोक बाहेर उभे राहता हल्ली, या खाजगी गाड्यावाले लोक धरता म्हणून, आणि त्यांना शिक्षा होते. कारण तुम्ही एस टीच्या जवळ येऊन त्यांचे लोक ओढून नेत आहे. कारण नाही तर मग एस टी महामंडळ जाईल, लोकांना प्रवासाला जागा राहणार नाही, खेड्यापाड्याला गाड्या पोहोचणार नाही, म्हणून तो गुन्हा आहे. कारण चाललं पाहिजे ना. जसं आपलं जीवन जे आहे ते योग्य संगतीत घेतलं पाहिजे. मग संतांची संगती, संतांचं वाङ्मय, संतांचा उपदेश, संतांचे अभंग याची संगती ठेवली पाहिजे. जयाच्या संगतीचा विराग झाला. मनोदडीचं मन जे जड झालंय त्या जड मनाला हलकं करावं.
जसं जसं मन हलकं होत जाईल मनामध्ये काम लोभ हे गडबड करता नाही. पानं त्यांचं घरून गेलं, चांगल्या रिंग रोडलाच भेटलं. आपल्याला कुठे जा म्हटलं जाऊ ना शहराला, काय फरक पडतो त्याच्यामध्ये? हा असं आहे नाही तर आपल्या गावाला जाऊन राहू. कारण मनाची जी निश्चिंती आहे, दैवगाने असं मिळालं की जवळच मिळून गेलं. म्हटलं काव कसं झालं? देवाची कृपा. मग त्याच्यावर सोड ना. त्याच्या कृपेवर जर विश्वास आहे तर त्याच्यावर सोड, निश्चिंत होऊन की तो आपलं सगळं बरं करणार आहे. वाहू हा संसार देवापायी, म्हणून या बाळगोपाळांनी सांगितलं नाही देखिले ते मिळे. अरे कृष्णा, तुझ्या बरोबर जे आम्ही पाहिलं नाही, आमच्या घरी लोणी कधी दिसत नाही डोळ्याला, लोणी दिसत नाही. आज तुम्हाला बाजारात विकत मिळतं म्हणून, आता त्याच्यात भेसळ आहे ते तुमचं नशीब. ठाला पण ही स्त्री त्यातल्या त्या साय काढून महिन्यातून थोडं का होईना चांगलं लोणी आणि चांगलं तूप खाऊ घालते, ती भाग्यवान. कारण त्यातल्या त्यात नाही महिनाभर पुरत तर 8 दिवस का होईना मुलांना लोणी आणि मुलांना चांगलं तूप देणारी भगिनी यशोदा. असं आहे. नाही चहात साय टाकली तरी पोटात जाते. आता चहामध्ये गेलेली साय रक्त निर्माण करेल का? तुपात आणि साईत काही फरक नाही का? ब्लॉकेज होऊन जाईल ना सायने. ब्लॉकेज साईने काय येतं? ब्लॉकेज होतं. खावत नका जाऊ साय. बरेच लोक बाहेर गेले की फ्रीज उघडताना साया खाऊन घेतात. तर चांगली लागते. आता ती चांगली लागेल पण ते शरीरामध्ये घातक ठरेल. तूप मात्र घातक ठरणार नाही, गाईचं म्हशीचं ठरेल. कारण त्याच्यामध्ये बल, हे गाईच्या याच्यामध्ये बल आहे पण प्रवाहाला मोकळ करणार आहे. विज्ञानानं सुद्धा कबूल केलं, गाईचं तूप, गाईचं दूध बलवान आहे. म्हणून त्यावेळेस आमच्या घरी ताक खूप आहे कृष्णा, पण तुझ्या बरोबर आल्यावर नवनीताचा पूर मिळतोय आणि म्हणून देवानं चोऱ्या करून मुलांना खाऊ घातलं. बरं हे कुठले होते सगळे? हे वैकुंठीचे वासी होते आणि देवाबरोबर खेळायला मिळावं म्हणून जन्माला आले होते. गर्ग संहितेमध्ये यांचे प्रत्येकाचे जन्म सांगितले आणि पूर्व सुकृत होतं म्हणून देवाकडे एकवटले. मनुष्य सुकृताशिवाय देवाकडे एकवटत नाही. याला एक दृष्टांत आहे. एक मनुष्य वृंदावनाला जायला निघाला आग्र्यावरून. त्याला कोणीतरी जोडीदार पाहिजे होता की कृष्ण नवरात्र आहे, आपण जावं. तर रस्त्यामध्ये एक प्रवासी थकला होता, त्याला बरं नव्हतं, त्याच्याजवळ सामान होतं. काव म्हणे कुठे चालले? म्हणे वृंदावनामध्ये. म्हणे मी चाललो पण मला हे सामान धरवलं जात नाही, त्यामुळे आता मला इथेच थांबावं लागेल. असं करत करत त्याने अर्ध्या वृंदावनापर्यंत त्याला आणलं आणि तिथे त्याचा शरीर थकलं. एका श्रीमंतानं यांना पाहिलं दोघांना आणि सांगितलं, महाराज तुमची तब्येत बरी नाही ना, माझ्या घरी 8-10 दिवस राहा. त्याचे मुलं मुली सगळे आल्या. त्या श्रीमंताची पत्नी आली, त्यांनी यांचा आदर केला. हा निघाला वृंदावनात जायला की मी नाही जात तुझ्याबरोबर, मला कृष्ण जन्म पाहायचा आहे. म्हणून हा वृंदावनात पोहोचला आणि पोहोचल्यावर याला आठवण आली इथे तर आपल्याला गरजेत काहीच मिळत नाही आणि तो तर त्या श्रीमंताच्या घरी मस्त खात असेल. बा याचं मन वृंदावनाच्या अर्ध्या रस्त्यात आणि हा जो याच्यात बसला होता श्रीमंताच्या घरी. महाराज आज माझी गोकुळ अष्टमी आहे, मला एवढंसं फळ द्या. त्या मी फळावर राहतो आणि मनामध्ये म्हणतो की हा पोहोचला कृष्णाच्या दर्शनाला, उद्या परवा आपण पोहोचलं की याच्या पायावर डोकं ठेवू आणि कृष्णाच्या दर्शनाचं पुण्य मिळवू. याच्या मनात गोकुळ आणि याच्या मनात मधलं गाव. हा पोहोचलेला, हा मजा मारतोय खातोय हे येतं याच्या मनात आणि याच्या मनात एकच
की तो पोहोचला, आपण पोहोचलो नाही म्हणून याचं मन गोकुळात आणि त्याचं मन जन्माष्टमी दिवशी गोकुळातून रस्त्यात. आपलं असंच होतं, ठाला विठ्ठल. यात्रेमध्ये सुद्धा एखाद्या माणसाचं कॅन्सल होऊन जातं ना, तर लोक यात्रेत म्हणतात आमचा मित्र असताना तर मज्जा आली असते. तो असताना फारच आनंद झाला असं. अरे ऐक ना, आता तू यात्रेला चाललाय ना, मन तिकडे लाव ना, लागत नाही मन. म्हणून हे संसारी जीव कुठेही गेले तर यांचं मन ते तिकडेच जातं. कुठे? बस जिथे विषय असतो तिकडेच मन वळतं. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही. जेव्हा या विषयातून मन निघतं त्याच वेळा ते भगवंताकडे टिकतं. जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ते टिकतच नाही. काही लावा त्याला चिटकाला, संगती लावा, पंगत लावा, काही लावा, टिकत नाही ते. कारण विषय जनाने बहु लागविले, प्रपंच संगे आयुष्य गेले. हे विषय जे आहेत ते आपल्याला लाजवतात आणि आपलं आयुष्य वाया घालवतात. म्हणून संत प्रमाण देतात, क्षणक्षणी हो, आपल्याला तरुण जायचं आहे संसारातून, हे हा मुद्दा लक्षात पाहायला पाहिजे. आणि 15 दिवसातून एकादशी पुरता नाही, क्षणोक्षणी हाची करावा विचार. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान राहिलं पाहिजे, असं मनाला समजवलं पाहिजे. आपलं तर ही कामना झाली की ती कामना झाली की ती कामना झाली की ती कामनामध्येच राहतो आपण. त्यामुळे काय होतं की या मनाला सुसंगत लागत नाही. म्हणून समर्थांनी स्वच्छ लिहिलंय, मना सज्जना भक्तिपंथे सिजावे तरी श्रीहरी पावी. बरेच लोक घरून देवळात निघतात, इकडे तिकडे न पाहता पाऊल टाकता टाकता शिव 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 असं करतात. आणि बरेच मला शिव नको, मला शिव नको असं करत बसतात. पाऊल टाकतात ते पण शिव 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 जपतात. पुन्हा शंकराची, मारुतीची, गणपतीची पूजा केली की परत पाऊल टाकतात, शिव शिव शिव, कृष्ण कृष्ण कृष्ण, जगदंब जगदंब करत घरी जातात. कारण प्रदक्षिणाम पदे पदे, जेवढं देवाच्या नावाने पाऊल टाकलं जातं. म्हणून महाराज म्हणतात की कोणाची प्रदक्षिणा धन्य आहे जगात? देवापेक्षा गुरुची. धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. धन्य आहे ते. कारण एकदा सद्गुरूची ओढ लागली ना तर जे आपल्या गुरुकडे जातात, भेटतील की नाही महाराज म्हणजे मठामध्ये, का आपली फेरी वाया जाईल. घरून निघाल्यापासून आता तुमच्याकडे फोन वगैरे नाही, तर पूर्वी लोक तळमळायचे. आणि एकदा भेट झाली, दिसले सद्गुरू औदुंबर वृक्षाखाली, की इतका आनंद व्हायचा त्यांना की परमानंद. आणि म्हणून गुरुला म्हणतात ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. काय? केवळ ज्ञानाची मूर्ती आहे. कारण आपल्या चुकांवर हळूवार शब्द टाकून आपल्या चुका दुरुस्त करतात. ज्ञानी लोक जे आहे ना ते चूक नेहमी हळूवार शब्दात करतात. जे ज्ञानानं अहंकारी झाले ते कठोर शब्दानं चूक दुरुस्त करतात. ते म्हणतात आता झालं ना तुझ्याकडनं, याच्या पुढे करू नको, बस एवढंच सांगतील ते. पण करू नको ही आज्ञा त्या सद्गुरूची आपण पाळली पाहिजे. जाऊ दे रे, त्यांना काय दिसतं का, काय लावलं आहे, उचल ना 10 रुपये असं आहे. लोक महादेवाला, मी लोकांना सगळ्यांना सांगितलं तर पिटीत टाकायचं, लोक तिथे ठेवतात, दुसरे जाणारे उचलून घेतात. म्हणजे महादेवासमोर चोरी करायला तयार होऊन जाते. ते महादेव पाहणार नाही, बोलणार नाही, पण फटका दिल्याशिवाय राहणार.
अहो एखादी बाई बेल ठेवते ना तर बरेच लोक नमस्कार, ती बाई डोळे बंद तोपर्यंत एक बेलाचं पान होते नमस्कार चालली. काय करायचं, आपल्याजवळ बेल नाही ना, मग कशा करता चोराचा दुसऱ्याचा मागून तरी घे. नाही नाही एवढे आपण काय मागायचं का, उचलून घेऊ ना. बेलाला उचलायला काय पाप आहे त्याचं, ते मी देवालाच वाहणार आहे ना, आपणही देवाला. शास्त्र मोठं सांगतो पण चोरी करतो, चोरी द्यायची. लक्षात ठेवा, तुम्ही जर व्यवस्थित दिवा नाही लावला, रस्त्यात ठेवला आणि एखाद्या बायाची साडी पेटली, दोष तुम्हाला आहे तिला नाही, मग तिने पाहून चालावं. सगळ्याच वेळा पाहता येत नाही, केव्हा केव्हा घाई होते. तर दिवा कसा लावायचा हे ज्ञान झालं पाहिजे. दरवाजाजवळ जरी लावायचा तर दरवाजाच्या आत घुसण्याच्या बाजूला पाहिजे. तो उजव्या बाजूला लावायचा का डाव्या बाजूला लावायचा ते आपण ठरवायचं. पण आपण लावलेल्या अग्नीपासून दुसऱ्याला उपद्रव होणार नाही हे ज्ञान पाहिजे. आपलं धसमुसळ्यासारखं लावणं असतं. ते दरवाजा का पेटे ना मारुतीचा, आपल्याला काय घेणार, असं नाही आहे. काळं करून टाकता तुम्ही. तिथे पार्वती आहे ना, त्या पार्वतीला तिकडे म्हटलं बाई दक्षिणेला दिवा होतो तो, तर ते आता खाली दिवा लावायला काय हरकत आहे. त्या पार्वतीला तिला चटके लागले तर ती बोलत नाही म्हणून ठीक आहे, पण ज्या दिवशी बोलेल त्या दिवशी काही शिल्लक ठेवणार नाही. हे देव बोलतात. तुमच्या कृतकर्माचा दोष झाला की एकदम तडाखा देतात, सोडत नाही मानवाला. निसर्गातर्फे शिक्षा देतात. पंचमहाभूतातर्फे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पहा तुम्ही, सगळे माणसं निघून जातात, जो जातो त्याच्यावरच ते झाड पडतं, त्या गाडीवरच पडतं. बाकीचे निघून जातं. लोक म्हणतात मी निघून गेलो 2 मिनिटात. शिक्षा आहे. अपमृत्यू ही शिक्षा आहे, आत्महत्या ही शिक्षा आहे. आपल्याला कळत नाही म्हणून कोणालाही अपमृत्यूचा मार्ग दाखवू नका. मध्ये ते फाशी कशी देता हे टीव्हीवर दाखवणार आहे. विद्वान लोकांनी सांगितलं मूर्खावर दाखवू नका. ते पोरं किंवा स्त्रिया फास बरोबर टाकतील ना. लहान लहान पोरांना जमून गेलंय ते लगेच फाशी घेऊन घेता. हे असं दाखवायचं नसतं. 12 वर्षाचं पोरगं घेतोय ना फाशी. आई भागवत ऐकायला गेली आणि पोराने घरात फाशी घेतली, कारण त्याला दिसलं ते. आणि एवढं नाही तर मोबाईलवर येतं. आता हे द्यायची काही गरज आहे का. म्हणजे जगामध्ये सगळे हुशार व्हावे, पण या बाबतीत नाही ना. कोणत्या बाबतीत हुशार झाले पाहिजे, चांगलं कर्म करण्याच्या बाबतीत मानव हुशार झाला पाहिजे. सत्कर्म करण्याच्या बाबतीत हुशार झाला पाहिजे. विद्येच्या बाबतीत हुशार झाला पाहिजे. पण तुम्ही खूप हुशार झाले, चांगले इंजिनियर, कमी सिमेंट आणि जास्ती वाळू टाकून घर बांधायचं का. काय करायची तुमची हुशारी. हो आता एवढ्याले मोठे बिल्डर आहे ना, ते म्हणतात लिकेजची जबाबदारी आमची. त्या रंगवाल्यावर म्हणतात जास्ती ब्रश मारत जायचं ते, म्हणजे 1-2 महिने गळणार नाही, नंतर गळलं तर पाहू, असं रंगवाल्याला सांगतात. त्या भेगांमध्ये मार असं ब्रश. ही हुशारी आहे. अरे काम असं करा की ते निदान 12 वर्ष तरी गळलं नाही पाहिजे. आणि म्हणून त्या मधल्या भेगा ज्या ना त्या जास्ती घासायच्या नाही आहे. त्याच्यातलं मळ साचूरला तर साचूर ते कोरत गेले की खाली पाणी गळत जात. हा वरचा मधल्यावाला म्हणतो आपल्याला काय खालच्याला त्रास होतो, आपल्याला काय होतं घास. अशी हुशारी आहे तुमची. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असं गजानन महाराज सांगत नाही, असे साईबाबा सांगत नाही, असे स्वामी समर्थ सांगत नाही. दुसऱ्यावर परोपकार कर. परपीडा पाप आहे आणि परोपकार हे पुण्य आहे, संतांनी सांगितलं आहे. पण आपण परपीडा आनंद मानतो. काय आनंद मानतो? परपीडा. म्हणून देवाला प्रार्थना केली पाहिजे की देवा माझ्या हातून कोणालाही पीडा व्हायला नको. हे कृष्णा, तुझ्याबरोबर आम्ही जन्माला येऊन नवनीताचा पूर खातोय. पिवळ्या गाईचं, तांबड्या गाईचं चोरात देव चोरताय आणि मुलांना खाऊ घालताय, पशु पक्ष्यांना खाऊ घालताय.
कारण आपल्या कमाईमध्ये सगळ्यांचा हिस्सा असतो. पूर्वी लोक शेजारी पाजारी सुद्धा काही केलं तर द्यायचे. आता ती बाई म्हणते मीच पुड्या विकत आणते, तुला कुठून देऊ? पुढे जाणताय सगळं स्वतः केलं की काही काही स्त्रियांच्या पदार्थामध्ये एकदम प्रभावी गुण असतो. लोक म्हणतात ते तुमचं लोणचं द्यावा. कोण? मी तापातून उठलो आहे ना, म्हटलं तुमच्या घरी पण आहे? नाही नाही, तुमचं लोणचं त्या लोणच्याची बरोबरी लागेल का? तर त्यात गुण आहे. कोणत्याही पदार्थामध्ये गुण असतो. बाजारातल्या पदार्थात गुण आहे का? काय केवढी भेसळ येते, काय टाकताय, ऐकताय तुम्ही? म्हणून हे म्हणतात तुझ्याबरोबर नवतीचा पूर आहे देवा, म्हणून आम्हाला तुझ्याबरोबर खेळायचं आहे. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात तुका म्हणे आता भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला आणि गोकुळामध्ये सुखाचा सोहळा एवढा वाढला की त्या सुखाला पारावार नव्हता. म्हणून महाराज वर्णन करता गोकुळीची या सुखा अंत पार नाही नाही सुख झालं.
परमात्मा जेव्हा अवतरले ना तेव्हा नद्या नाले अगदी तुडुंब. काल प्रचिती पाहिली आपण की नुसता जन्माचा गुलाल उधळला गेला, जेवढ्या जोरात पाऊस सुटला तोपर्यंत बारीक बारीक झिमझिम होता. आरती मंत्र पुष्पांजली होई तोपर्यंत सर होता. अवताराचं कार्य जसं आहे, कारण आपल्याला 1.5 महिन्यापासून पाणी नव्हतं. हेच जर आपल्याला पाणी असतं तर आपल्याला काय म्हटलं तर काय येणार गोंधळ घातला आपण, असे लवाळ आहे. पाऊस नव्हता ना म्हणून सगळे म्हणे छान झालं छान झालं छान झालं. आणि जर पाऊस असता तर काय देव आहे, कामही करू देत नाही, त्याचंच काम होतं, थोडंसं आम्हाला येऊ दिलं असतं. असं मानव आहे. असं सुटला तो जोरात तर सगळे स्तब्ध होऊन गेले 10 मिनिटं. कारण परमात्म्याच्या अवतारातच असा गुण आहे. ही पृथ्वी आणि हे पंचमहाभूत भगवंताचं प्राकट्याच्या वेळा सेवेकरी बनतात. ठाला विठाला. आकाश निरभ्र झालं होतं. आकाश निरभ्र. आधी पाऊस पडत होता. पाऊस पडल्यामुळे पूर आल्यामुळे सगळे नौकर राजाचे क्षेत्रपाल हे सगळे झोपत होते की आता काय काय होणार आहे. आणि तेवढ्या वेळात देव प्रकट झाले, दरवाजे उघडले, नंदाच्या घरी पोहोचले, बंद केलं, महामायेने आवाज दिला आणि दरवाजे कंसाला सांगितलं महाराज बाळ झालं. काय झालं मला माहीत नाही. कंस आला धावपडीनं, धोत्रा पायामध्ये अटकलं आणि कंस पहिल्याच प्रथम पडला. देवकी म्हणाली दादा नको रे, मुलगी झाली आहे, तुला जर मुलगा झाला तर तुझ्या मुलाला मी देऊन देईन, कारण मूर्ख माणसाला काहीतरी समजावं लागतं. तो म्हणे नाही, कलियुगातल्या सुना सासऱ्याला वागवणार नाही, असं तेव्हाच कंस म्हणाला होता. तुमचा काही दोष नाही. तो कंसाचा श्राप आहे. तो कंसाचा श्राप आहे. म्हणून त्याने उचललं आणि आईसाहेबांना आदळणार. तोपर्यंत आईसाहेबांनी आकाशात आवाज दिला, मला काय मारतो, तुला मारणारा गोकुळात नांदत आहे. हो, अशा प्रकार भगवंताच्या स्वरूपाचं अनुसंधान हे कोणाच्या लक्षात येईल हे सांगता येत नाही. भगवान इतके गुप्ततेने गेले की सगळे महामायेच्या अधीन होऊन गेले होते. निद्रा होती, गोकुळामध्ये सुद्धा गाढ झोपलेले होते. आणि भगवंतांनी पाहिलं की आपण आल्यावर आई सुद्धा जागी नाही झाली. महामाया प्रसूत झाली. तिला उचलून नंदराजा चालले गेले, वसुदेव चालले गेले. नंदराजा लवकर उठून गाई पाणी पाजायला चालले गेले. यशोदा निद्रस्त होती. प्रसूतीनंतर जी गुंगी येते ती तिला आलेली होती. म्हणून भगवंतांनी यशोदेला स्पर्श केला. यशोदा एवढी भाग्यवान होती की देवानं स्वतः यशोदेला स्पर्श केलेला आहे. कपिल महामुनींनी आईला सुद्धा शब्दने स्पर्श केला. वडिलांनी संन्यास घेतल्यावर स्वतः बसले आणि आईला शब्द ज्ञानानं आईच्या बुद्धीला स्पर्श केला. देव हातानेही स्पर्श करतो आणि ज्ञानानेही देतो. म्हणून एकनाथी भागवत किंवा भागवताचा श्री 11 स्कंद म्हणजे बुद्धीला देवाचा स्पर्श. ठाला भागवताचा 11 स्कंद भगवान उद्धवाला सांगतात, तुम्ही उद्धवाच्या ठिकाणी राहा, म्हणजे तुमच्या बुद्धीमध्ये 11 स्कंदातले शब्द बसतील. भगवान शब्दाने स्पर्श करतात. गुरु सुद्धा शब्दाने स्पर्श करतो. म्हणून शब्द ब्रह्म आहे. शब्द काय आहे? ब्रह्म आहे. आणि शब्द ब्रह्म बुद्धीत गेले की डोळ्यानं ब्रह्म दिसायला लागतं. फक्त गुरुतच पाहायचं असं नाही. ब्रह्म तर आई वडिलांमध्ये सुद्धा ब्रह्म पाहिलं पाहिजे. म्हणून मातृदेव भव
पितृदेव भव. तुमच्याकडे जर आई वडील आले कधी नवत तर उद्या येणार आहे तर सगळी स्वच्छता करून ठेवा. त्यांचं अंथरून पांघरून गेलं की त्यांना आनंद वाटला पाहिजे. काही लोक म्हणतील आपण सगळं केलं की ते म्हणतील मी इथेच राहतो काय म्हणतील ते, म्हणून करत नाही म्हणे आम्हाला इथे नाही ठेवायचं आहे त्यांना. म्हटलं तू कुठेही ठेव पण आल्यावर मात्र ठेप ठेव, ठेप ठेवा त्यांची, कारण ते तेवढ्याने प्रसन्न होऊन जातात. नाही तिने 4 दिवस मस्त केलं, मला काही कमी नाही ठेवलं, तेवढ्याने प्रसन्न. कारण हे जे शब्दाने प्रसन्न होतात हे जाताना आशीर्वाद देऊन देतात. साडू किती झालं तरी आशीर्वाद देणार नाही देणार. भाऊ किती गेला तर पाठीवरून हात फिरून जाईल. लक्षात ठेवा. बहीण किती गेलं तर रडून देईल तुमच्याजवळ. तिचा आनंद म्हणजे काय आहे, रडणे. तिच्या डोळ्यात आसू आलं की समजायचं हिला आनंद झालाय, ती रडत नाही. ते तिचा तो धर्म आहे. भावाला पाहिल्याबरोबर ओसांडणे, प्रेम. बाकीचं कोणालाच जमत नाही. ते फक्त भगिनीलाच जमत. भगिनी दयामूर्ती. म्हणून देवाचा शब्दाने बुद्धीला स्पर्श होतो. म्हणून देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. देवकीला परमानंद दिलाय. देवकी म्हणजे बुद्धी, वसुदेव म्हणजे चित्त. ज्या वेळेला आपलं शुद्ध चित्त होतं, निष्काम बुद्धी होते, त्यावेळेला ग्रंथातले शब्द पटायला, रुजायला, आचरणात आणायला सुरुवात होते. आता मी तयार होऊन बसलो होतो, यांचं भजन सुरू आहे. भाऊ मला म्हणाल ते अजून भजन करायचं आहे. म्हटलं देवाला मी 6ची वेळ दिली आहे, मी 6ला तयार पाहिजे. काय कीर्तनाची वेळ दिली होती देवाला? 6. हा, तर कोणी नसलं तरी तयार, मी तयार पाहिजे. कारण देवाला वेळ दिली आहे. 6ला कीर्तनाला सुरुवात होईल, 6:05 बरोबर झाली. काल सुद्धा 10ला बरोबर झाली, 12ला बरोबर. कारण जी वेळ आहे ती महत्त्वाची आहे. शासकीय वेळ सुद्धा काय महत्त्वाची आहे, तर कार्य झालं पाहिजे ना. जर आपण उशिरा उभं राहिलो 6:30ला तर 7:15 आरपाला काय होईल, उरको होईल. म्हणजे शब्दब्रह्माचं ज्ञान द्यायचं आहे, घ्यायचं आहे, ते जर घाईत केलं तर कालवण केल्यासारखं होईल. कालवण नेहमीच चांगलं लागत नाही. एखाद्या दिवशी कालवण चांगलं लागतं. सगळ्या डाळींचं वरण एखाद दिवशी. घाई कोणत्या दिवशी करावी हे ठरलेलं आहे, आणि निश्चिंती केव्हा करावी हे ठरलेलं आहे. म्हणून भगवंताने यशोदेला स्पर्श केला. यशोदा जागृत झाली, अरे मुलगा झाला म्हणून नंदेला हाक मारलाय. यशोदाची नणन आली होती बाळणपण करायला, आणि तिचं नाव होतं सुनंदा. कोणी सुनंदा असेल तर लक्षात ठेवा, सुनंदा. सु म्हणजे चांगली. आता हिने वहिनीकडे यायचं ना, पण हिच्या नशिबी देवाचं दर्शन न होतं. ज्या बहिणी भावाकडे फक्त मजा मारायला येतात आणि वहिनीला टोचाला येतात, त्यांच्या नशिबी खरं सुख नसतं. ती नंदराजाला पाहायला पळाली, भैया बधाई. आणि या यशोदेची एक मोलकरीण होती, ती प्रामाणिक होती. ती तितक्यात प्रसूतिगृहात घुसली आणि तिने देवाला पाहिल्यावर तिला आनंद झाला, परमानंद. तिने देवाला पहिल्यांदा पाहिल्यावर यशोदेने आपल्या गळ्यातला मोत्याचा कंठा घेतला आणि तिला दिला. बघ, तू माझ्या मुलाला पहिलं पाहिलं ना, मला द्यायचं होतं मला नंदेला, सुनंदाला, पण ती आली नाही, तू घे. मोलकरीण म्हणाले, बाई मी याच्याकरता तुमच्याकडे नाही काम करत, कारण अनेक संत तुमच्या घरी यायचे आणि तुमच्या घरी राहायचे, त्यांचं आचरण मी पाहिलं. त्या दिवसापासून माझ्या बुद्धीला कळालं होतं की यांना मुलगा होईल आणि तो मुलगा मी पहिल्या प्रथम घेईल असं माझ्या मनात होतं. तर या बाळाला उचलू. यशोदा तर एवढी मोठी होती, म्हणजे उचल बाई, तुझं नशीब. कारण हिला उचलायचं नव्हतं ना, म्हणून नौकरानं भगवंताला उचललं. सुनंदा पळाली, भैया
बधाई. नंदराजाने गळ्यातल्या मोत्याचा कंठा तिला फेकल्या आणि ती गावभर फिरायला गेली. भाऊजाईकडे पाहतच नाही. तुम्ही सुद्धा तसंच करताय. जाईन तिच्या माहेरीन पाहिजे तिचा बाप. असंच आहे तुमचं. जरा इतिहास जमा. मागच्या डायऱ्या पहा काय काय त्रास दिलाय आपण भाऊजाईला. म्हणून तर मन लागत नाही, असं उडून जातं. मन लागण्याकरता आपल्याजवळ सगळ्यांचा काय पाहिजे? आशीर्वाद. बद्दुआ नको. तुम्ही कोणाचाही छळ करा, छळाचं फळ भोगावं लागतं. श्रावण बाळा मारल्या गेल्यावर दशरथ राजाला सांगितलं होतं तुलाही पुत्र करत मरावं लागेल. खलास. देव जन्माला आल्यावर सुद्धा तळतळा गेला नाही. तुम्ही किती नारायण नागवडी त्रिपिंड्यान नवचंडान पेट्या वाजवा, जाणारच नाही तळतळा. किती कीर्तन करा, तळतळा भोगावाच लागणार. आलिया भोगा पहा. नंदराजा आले आणि नंदराजा आल्यानंतर देवाला पाहायला त्यांना संध्याकाळचे 6 वाजले. कारण ही सुनंदा गावात पळाली. नंद घेर आनंद भयो. तो सगळं गाव गोळा झालं भगवंताला पाहायला. तर गर्गाचार्य शांडिल्य ऋषी आणि नंदराजा जे उभे होते देवाच्या जिभेला मध लावाला. तर संध्याकाळी 6 वाजता नंबर लागला मध्ये जायचा. नंदाला सुद्धा देवाला लवकर पाहता आलं नाही. कारण नंदराजाने पटकन घुसून जायला पाहिजे होतं ना. आपण राजे गर्दीत कसं घुसायचं म्हणून असे उभे राहिले. काही लोक पाळण्याच्या जवळ किती चपळ घुसतात आणि काही असेच उभे राहतात. देवाच्या दर्शनाला चपळी केलीच पाहिजे. पैसे देऊन नाही बरं, लक्षात ठेवा. हल्ली सगळे 100 रुपये देतात मध्ये घुसतात, 100 रुपये देतात मध्ये घुसतात. अशाने देव नाही मिळत. पैशाने देव आजपर्यंत कोणाला मिळालेला नाही आहे. तो मनानं आणि बुद्धीनं देव प्राप्त. देव सापडला देव सापडतो. म्हणून त्यावेळेस नंदराजाला सुद्धा 6 वाजले. गोकुळामध्ये आनंद. काय केलं म्हणे? गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे. हो, गाईची सेवा केली होती गवळ्यांनी. म्हणून त्यांना हे सुचलं नंदाच्या घरी मुलगा झालाय, आपल्याही घराला तोरण लावा. पूर्वी लोक जन्माष्टमीला आणि रामनवमीला आपल्या घरी सुद्धा तोरणं लावायची. आता लोक फक्त दिवाळीला आणि तेही प्लॅस्टिकचं. कृत्रिम करू नका. आता केवढा गोंधळ झाला. सरकारला कागदाचे फुलं बंद करावे लागले. कारण शेतकऱ्यांचे फुलं कोणी दिवाळीत दसऱ्यात घेत नाही. म्हणून कागदाचा फुलाचा कारखाना. लक्षात ठेवा, हे कृत्रिमता आहे. आपण सगळे कृत्रिमच्या मागे लावलोय आणि कृत्रिमता टिकत नाही. रंगवेश कपडे बदलवले म्हणून मनुष्य साधू होत नाही. त्याला साधुत्व टिकवावं लागतं. साधुबोध झाला निरोनिया ठेला. साधुबोध झाला निरोनिया ठेला. काहीच मुरला अनुभवे. जेव्हा त्याला अनुभव येईल, जेव्हा मुरेल तेव्हा त्याचं उरवणे विरजन. स्वरूपाचा अनुभव लक्षात आला पाहिजे. हे अनुभव येणं महत्वाचं आहे. चमत्कार नाही, अनुभव आला पाहिजे आपल्याला.
आपलं मन चित्त आणि बुद्धी शांत होत जाते दिवसेंदिवस. ईश्वराची उपासना आपल्या अंगी जी वलवल ती कमी होते, आपली बुद्धी स्थिर होते. म्हणून गोकुळामध्ये सगळे उत्सव करताय. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मनमोहिले गोविंदे. आणि तेवढ्या वेळात नंदराजावर अरिष्ट आलं. कंसाने कर मागितला म्हणे. नंदराजाच्या नशिबामध्ये तो आनंद नव्हता म्हणून कंसाला कर मागायला गेला आणि तिकडून पूतना आली. भगवंताने पूतना मारली, राक्षस मारले, दधिमंथनाची लीला केली. भगवंतानी आती घरात त्रास दिला म्हणून देवाला गोपाष्टमीच्या दिवशी कार्तिक शुद्ध अष्टमीला लहान लहान वासरं, गाई आणि बालक, काठी, घोंगडी दिली आणि शिदोरी दिली. चला आता जेवू जेवू सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोह साधलला, चवी चवी घेऊन घास, ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी. आदल्या दिवशी मधुमंगल नावाचा भगवंताचा शांडिल्य ऋषीचा मुलगा होता. म्हणजे मधुमंगल, तू आमच्या घरी रोज जेवतो, तुझ्या घरी एक दिवसही मला जेवायला बोलवलं नाही, तर उद्या आम्ही आता वनात जाणार आहे, तू आमच्याबरोबर वनात गाई चारायला यायचं नाही, आणि यायचं असेल तर काहीतरी शिदोरी आणल्याशिवाय यायचं नाही. कारण काय, मधुमंगल आणि शांडिल्य ऋषी आणि त्यांची पत्नी, शांडिल्य ऋषी आणि त्यांची पत्नी वृंदावनामध्ये उपोषण करून राहत होते, अन्न खात नव्हते. कारण गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी पुत्रप्राप्ती झाली पाहिजे या भावनेनं उपोषण करीत होते. आणि अशा पवित्र माणसाच्या घरचं आपल्याला मिळालं पाहिजे अशी त्यांची मनोभावना होती. आणि म्हणून मधुमंगल घरी आला, रडायला लागला, आई मला उद्यापासून कृष्ण गाई चारायला येऊ देणार नाही. म्हणे का? तो म्हणतो तुझ्या घरून काही आण. आता हे म्हणे आपल्या घरी जर स्वयंपाकच होत नाही तर काय आणायचं. म्हणाले काहीतरी आण. म्हणून ताक घेतलं आणि गाडग्यामध्ये भरलं आणि त्याची शिदोरी केली आणि कृष्णाला सांगितलं बघ ताक आणलाय तुझ्याकडं, माझ्या आईनं दिलं. भगवंताला आनंद झाला आणि ते पवित्र ताक देव प्याले. काला जो आहे ना, तर काला वाटू एकमेका वैष्णव जननिका. आता काही काही लोक येतात ना, तर तुम्ही येते लायावालिकावर बसवता, मी 2 पोते नाही रे भाऊ, प्रत्येकाच्या 10 रुपयाच्या लाया इथे गोळ्या झाल्या पाहिजे, तुझं 200 रुपये नको. कारण सगळ्यांचा भार आला पाहिजे. 10 रुपयाचे घे, 200 रुपयाचे नको. तू 2 पोते देशील आणि मग म्हणशील काला माझ्या घरी पाठवून द्या, मी कुठे मग तुला त्रास देऊ. हे मोठे मोठे जे आहे ना, हे सोपे नसतं. लवकर चालले जातं उलट ते कीर्तन आटपायच्या आत, कारण बुवाला 10 रुपये टाकावं लागतील म्हणून, आणि मग म्हणता प्रसाद घरी पाठवून द्या. आणखी असं आहे ते. याकरता नाही आहे काला. नंदराजाला ते सुख म्हणजे पूतना नावाची राक्षसीन भगवंत मारतो हे दिसायचं नव्हतं, म्हणून त्याला तिकडे वाटलं. पूतनेला मारलं, सगळे खेळ केले आणि आपल्या बाळ गोपाळांना घेऊन या यमुना नदीच्या तीरावर, भक्तीच्या तीरावर भगवान आपल्या सगळ्या याचा काला करताय. काला वाटू एकमेका. आणि जेव्हा हे काल्याचं दृश्य देवांनी पाहिलं, ओस पडली अमरावती, ओस पडली अमरावती, काला पहावया देव येती, काला पहावया देव येती.
देवांना वाटलं काय प्रसंग आहे, या मुलांबरोबर प्रत्यक्ष परब्रह्म खात आहे. आधी दिवस झाला झाला धन्य सोनियाचा भला. काय झालं म्हणे, आज इंद्र वरून कुबेर करता, अरे देव त्यांच्या तोंडात टाकतोय आणि त्यांच्या तोंडात देव टाकताय. म्हणून काला वाटू एकमेका वैष्णव जननिका. भगवंताने विचारलं का रे काला कसा झाला, म्हणजे गोपाळ काला गोड झाला, गोपाळांनी गोड केला, गोपाळ काला गोड झाला. देव म्हणाले आपल्यापर्यंत काला येत नाही. तेवढं हा पेंद्या होता. म्हणाले देवा ते मोठे मोठे लोक आले ना. म्हटलं मोठ्या मोठ्या लोकांच्या नशिबात काला नसतो रे, कारण काला घ्यायला समोर यावं लागतं. असं पोस्टाने घरी पाठवता येत नाही. आता सगळे संस्थान घरी प्रसाद पाठवून देतात. काय येडे कोण पैसे मिळाले की काही गरज आहे. प्रसाद घ्यायला तुम्ही आले पाहिजे आणि हात पुढे गेला पाहिजे. पाहे प्रसादाची वाट दोनिया द्यावे ताट. भले पिशवी मागा जास्ती घ्यायचं असेल पण हात पुढे करा. ताठेल राहू नका प्रसाद घेताना. जर तुम्ही ताठपणा ठेवला तर तो प्रसाद तुमच्या शरीरामध्ये गुण करणार नाही. प्रसादाने काय होते, शांती. पहा तुम्ही एखाद दिवशी सत्यनारायण करा, सगळे लोक आले की आज कसं समाधान झालं बा, सगळे येऊन गेले. कशाने समाधान झालं, देवाच्या नावाने सगळे लोक आपल्या घरा आले म्हणून समाधान झालं. नाही तर बऱ्याच लोकांचा प्रसाद 4 दिवस पुरतो, गरम करा खाता, गरम करा खाता, कोणी येतच नाही. कोण येईल, तुम्ही जर कोणाच्या हातावर पाणीच घातलेलं नाही आहे तर येईल कोण. हो काहीतरी पुण्य करावं लागतं. पूर्वी लोक देवाचे दारापुढे हात धुवून पुण्य व्हायचं. आता तर बेसिंगमधून एकदम गटलीतच जातं सगळं, कारण दारच राहिलं नाही. उतराचे हाल आहे, चढाचे हाल आहे. काळ बदललाय म्हणून आपल्याला दुसरीकडे अन्नदान करावं लागतं हल्ली. कारण अन्नदानाला अनुकूल घर राहिलं नाही, साहित्य राहिलं नाही, दाल राहिले नाही, व्यवस्था नाही राहिली. म्हणून संतांनी अन्नदान काढलंय प्रसाद रूपानं. त्यावेळेस ही देव सगळा आनंद पाहत होते. म्हणून काल्याच्या मिसे देव झाले मासे. सगळ्या देवांनी माशाचं रूप घेतलं. देवांनी झाले मधुमंगल मनसुका पेंद्या, काल्याचे हात अंगाला पुसा, तोंड पुसून घ्या आणि मग पाणी प्यायला जा. एक सुद्धा भाताचा गण खाली पडायला नको. म्हणजे मग पाणी कसं प्यायचं, दोन्ही हात मागे बांधायचे. गाय जशी पाणी पिते तसं पाणी प्या. देव चिडले आणि देवांनी पाहिलं की यांना आता शिक्षाच केली पाहिजे. भगवंतानी पुन्हा देवांना चिडवलं, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटतोशी दोरी, पेंद्या वाटतोशी दोरी. घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. अरे घ्या सगळे दही भात खा. माझ्या आईने खूप भात दिलंय, दही दिलंय, मधुमंगलाच्या घरचं ताक आहे आणि खा दही भात. कारण गरिबाच्या घरी ताकाचं सरोवर असतं आणि श्रीमंताच्या घरी रोण्याचा पूर असतो. म्हणून त्यावेळेस काल्याच्या आनंदानं बालकांनी सगळ्या अंगाला हात पुसले. एवढंच नाही तर खेळ करती आणि एकामेका अंगा पुसती. कोणी कोणाच्या गालाला लावतं, पाठीला, अंगाला.
एवढंच नाही तर भगवंताच्या अंगालाही लावायला त्यांनी कमी केलं नाही. पण देवाने एकाकडेही डोळे वटारून पाहिलं. आपण डोळे वटारून पाहतो म्हणून पंचायत होते, कारण सवंगडी आहे. बाप काही काही मित्र भेटले की पाठीत जोरात थाप मारता. मग बरोबर नातू असतो, का आजोबा तुम्हाला त्याने मारलं? म्हटलं नाही रे, तू जसा गंमत करतो ना तसा तो लहानपणाचा गंमत करणारा माझा मित्र आहे. म्हणून गोपाळ काला रंगला. शेवटी ब्रह्मदेवानं गाई वासरं चोरली. भगवंताने गाई वासरांची रूप धारण केली. ब्रह्मदेव शरण आले. हे ब्रह्मदेवाचं गर्वहरण आहे. आपण किती ब्रह्मज्ञानी झालो तरी भगवंताशी वंदन केल्याशिवाय राहू नये. पूजेमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, चंदन आणि वंदन. जर तुमच्याकडे घासलेलं चंदन नसेल तर पूजेला काही आनंद नाही. त्याचा वास दिवसभर टिकतो, सुगंध. आणि देवाला काय आवडतो? सुगंध. म्हणून चंदन, गोपी चंदन लावलं तर त्याच्यात अष्टगंध टाकावा लागतो, तेव्हा ते देवाला लागतं. पांढरं चालत नाही. गोपी चंदनाला परत अष्टगंध टाकावा लागतो, त्याचा सुगंध देवाला राहतो. देव फक्त वास घेता प्रत्येक गोष्टीचा. तुम्ही केलेल्या प्रसादाचा सुद्धा देव वास घेता. म्हणून काला वाटला आणि काल्याच्या मिसे देव झाले मासे. सगळी क्रिया झाली आणि भगवंताने आपल्या सवंगड्यांना सांगितलं की बाबा रे, आता आपल्याला आणखीन काही बलवान कार्य करायचं आहे. मग भगवंताला मोठ्या गायी मिळाल्या. मग वनामध्ये गेले आणि तिथे सगळ्यांच्या बरोबर भगवंताने गोपाळ काला केला. त्याही वेळेला इंद्राला राग आला, म्हणून इंद्रानं तिथे भगवंताला उपद्रव केला. भगवंतावर पर्जन्यवृष्टी केली. भगवंताने गिरिराज धारण करून सगळ्या गावाचं, नंद गावाचं रक्षण केलं. आणि शेवटी संतांनी व्रजामध्ये नंदराजाला आणलं आणि व्रजामध्ये भगवंताने लीला केल्या. म्हणून करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. असं आपलं जे मन आहे ते आपल्याला मोहून टाकण्याकरता भगवंताच्या बाललीला ऐकाव्या लागतात. काल भगवंताचा जन्म झाला. आज काल्याच्या निमित्तानं भगवंताचं कार्य आपण यथासांग पार पडलं. आता राहिले गणपती आणि श्रीमद भागवत सप्ताह, तो भाद्रपद महिन्यात सुरू होईल. जय विठ्ठल जय जय. चला लहान लहान पोरं चला. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. लहान लहान पोरं या, त्यांना बाजूने.
बाजूला सरकून उभा राहा. देव दिसला पाहिजे. सुखगरजा